धरमशाला कसोटीमध्ये भारताला पहिल्या डावात 32 धावांची आघाडी मिळाली आहे। रवींद्र जाडेजानं केलेली 63 धावांची खेळी या आघाडीमध्ये महत्त्वाची ठरली। तर ऑस्ट्रेलियाकडनं लायननं भारताचे 5 फलंदाज माघारी धाडलेत। आपले क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी सध्या आपल्यासोबत आहे। संजगिरी सर, 32 धावांची आघाडी, थोडासा दिलासा कुठेतरी या सगळ्या खेळीमध्ये, या मॅचमध्ये रवींद्र जाडेजाची खेळी किती महत्त्वाची ठरते? मला असं वाटतं की रवींद्र जाडेजाची खेळी अत्यंत महत्त्वाची आहे आणि मला वाटतं कदाचित ह्या मॅचचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे। याचं कारण असं की त्याने आणि सहानी जी पार्टनरशिप केली त्या पार्टनरशिपमुळेच आपल्याला हा लीड मिळाला। आणि काल संध्याकाळी विशेषतः ज्या वेळेला विकेट्स पडत होते त्यावेळेला असं वाटत होतं आणि जर सहाचा कॅच घेतला असता तर काय झालं असतं आपण सांगता येत नाही की ऑस्ट्रेलियाने लीड घेतला असता आणि एकदा ऑस्ट्रेलियाने लीड घेतला असता तर आपल्यावर प्रचंड दबाव पडला असता। जाडेजाने अतिशय खूप चांगली बॅटिंग केली, म्हणजे त्याने आक्रमकता सुद्धा दाखवली, म्हणजे त्यांनी फक्त डिफेंड नाही केलं तर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी गोलंदाजांना थेट षटकारासाठी ठोकलं आणि ज्या वेळेला डिफेन्स करायचं होतं त्यावेळेला डिफेंडही केला आणि अतिशय ज्याला एक मिक्स खेळी म्हणतात की आक्रमकता आणि डिफेन्स ह्याचा एक सुंदर संगम असलेली खेळी तो खेळला। ह्या आपल्या भारतीय खेळपट्ट्यांवर जाडेजा उपयुक्त ऑलराऊंडर ठरू शकतो, कारण इथे तो उत्कृष्टपणे बॅटिंग करू शकतो। आधीच्या मॅचमध्ये पण त्याने अशाच उपयुक्त 50 धावा केल्या होत्या आणि आता सुद्धा त्यांनी अतिशय खूप छान खेळी खेळली असं मला वाटतं। नक्कीच संजगिरी सर, त्याचबरोबर अजून एक गोष्ट ती म्हणजे आजच्या दिवसाचे 2 सेशन्स बाकी आहेत आणि अजून प्लस 2 दिवसांचा खेळ बाकी आहे। कुणाकडनं तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत, खास करून बॉलर्सच्या बाबतीत? खरं सांगू का, ही मॅच आता अक्षरशः बॅलन्स्ड म्हणतात तशी बॅलन्स्ड आहे। ह्या नियतीच्या मनात काय आहे सांगता येणं फार कठीण आहे। भारतीय गोलंदाजांना उत्कृष्ट गोलंदाजी करायला लागेल, पण एक गोष्ट लियानने दाखवून दिलेली की बॉलला बाउन्स मिळतोय, बॉल वळतोय, त्यामुळे कदाचित कुलदीप यादव अतिशय खुश झाला असेल, कारण तो रिस्क स्पिनने टाकतो आणि रिव्होल्युशन्स देतो, त्यामुळे त्याला सुद्धा चांगला बाउन्स मिळू शकतो। अश्विनने पण विचार करायला पाहिजे की इथून हा लायन विकेट टाकतो, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि जडेजा काय करतो हेही त्याचा जो स्पीड आणि त्याची ती अचूकता आणि ह्या विकेटवर ओढतो त्याच्यावर बरंचसं अवलंबून राहील। ऑस्ट्रेलियावर दबाव आपण आपले गोलंदाज टाकू शकतात, कारण अजूनही ऑस्ट्रेलियाची बॅटिंग जी आहे ती तशी अनुभवी आहे। स्मिथची विकेट ही अजूनही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि आपल्यासाठीही महत्त्वाची आहे की जर स्मिथला आपण लवकर काढू शकलो तर ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या वेळेला जरी लढत दिलेली असली तरी तो किती लढेल या बदलत्या ह्याच्यामध्ये, कारण सातत्याने जर बॉल मॅच एकदम इंटरेस्टिंग वळणावरती, इंटरेस्टिंग टप्प्यावरती आहे, ती बघणं खूप मजेशीर असणार आहे। सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या गप्पांबद्दल।